आहे. चला कल्पतरूचे आर्व, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. बघा, जे ईश्वरनिष्ठ लोक आहेत, जे आपण संत म्हणतो त्यांना, हे संत कल्पतरू सारखे आहेत, एखाद्या उद्यानासारखे आहेत. संत जिथे राहतात ते जणू चिंतामणीचं गाव आहे. त्यांची वाणी हा अमृताचा समुद्र असल्यासारखं असते. जे संत विचाराचे असतात, संत विचार म्हणजे चांगले विचाराचे लोक, हे उद्यानासारखे, एखाद्या कल्पतरूसारखे, एखाद्या उद्यानासारखे असतात. उद्यानामध्ये आपण, बागेमध्ये जर आपण गेलो तर आपलं मन कसं असतं, प्रफुल्लित होतं. सर्वीकडे हिरवीगार सुंदर अशा रंगबिरंगी फुलांकडे पाहिल्यानंतर आपलं मन तृप्त होतं. आणि जे ईश्वरनिष्ठ लोक असतात ही एखाद्या कल्पतरूसारखे, उद्यानासारखे असतात आणि ते आपलं जीवन हे प्रफुल्लित करतात. म्हणून अशा लोकांच्या सानिध्यामध्ये आपण जर राहू तर आपलं जीवन हे निश्चितच प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांची वाणी ही अमृताचा समुद्र असल्यासारखं असतं, असं माऊली आपल्या ओवीमध्ये म्हणतात. 6वी ओवी आहे, चंद्रमेचे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. बघा किती छान सांगितलेलं आहे. जो मनुष्य ज्याच्या चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला आहे, तो कोणासारखा आहे, चंद्रासारखा आहे, पांढरा शुभ्र, जो अंधारामध्ये सुद्धा दुसऱ्याला साथ देणारा आहे, तो रागीट स्वभावाचा नसणारा, ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे. अशा व्यक्तीला सदैव सज्जन लोकांची साथ लाभते आणि त्यांचे जे सोयरे आहेत हे अगदी त्याच्यासारखीच असतात. चंद्रमेचे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होत. किती मोठा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. माऊली म्हणतात, जो मनुष्य चारित्र्यवान आहे, त्याच्यावर कसलाही डाग नाहीये, तो चंद्राप्रमाणे पूर्ण डाग नसलेला. आणि हा पांढरा शुभ्र असलेला चंद्र एखाद्या सूर्यासारखाच आहे. आणि त्याच्या सानिध्यामध्ये असणारा सदैव सज्जनच लोक येतात आणि तेही कोणासारखे असतात, अगदी त्याच्यासारखीच असतात. पुढचा श्लोक आहे 7वा, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तीही लोकी, भजी जो आदी पुरुखी, अखंडित. बघा, विश्वामध्ये तिन्ही लोकातील लोक सर्व सुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहावं. माऊली म्हणतात, या तिन्ही लोकातील जे लोक आहेत ते सर्वजण सुखी होऊन भगवंताची अखंड, या आदिपुरुषाची अखंड भक्ती करत राहावं. तसं पाहिलं तर सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंताकडे जाण्याची लोकांची इच्छा ही कमी होते आणि तसे न होण्याची मागणी माऊली या श्लोकामध्ये करतात. की माणूस तृप्त झाला, समाधानी झाला की त्याच्यामध्ये विसर निर्माण होतो आणि हा विसर त्याच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण करतो आणि त्या अहंकारामुळं तो अलिप्त होत जातो. अशा अलिप्त होणाऱ्या लोकांना त्याच्यामध्ये तो त्यांना अलिप्त होऊ देऊ नको. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तीही लोक, भजी जो आदी पुरुखी, अखंडित. त्याच्यात अखंडपणे ईश्वराबद्दल भक्ती करण्याची प्रेरणा त्याच्यामध्ये निर्माण व्हावं असं माऊली आपल्या ओवीमध्ये सांगतात. पुढचा श्लोक आहे, आणि ग्रंथ उपजेविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी. अद्य भगवंतानं जे वेद आणि ग्रंथाची निर्मिती केलेली आहे, या ग्रंथाचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे. त्याच ग्रंथामध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार
या लोकांनी आपलं जीवन व्यतीत करावं, आपलं आयुष्य व्यतीत करावं असं माऊली म्हणतात. गुरूंना ग्रंथ माना आणि आपलं जीवन सुखकर करा असं माऊली सांगतात आपल्या 8व्या विवेमध्ये. आणि ग्रंथ उपजीवीये विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय ओवा बीज. जे ग्रंथ आहेत हे आपल्याला सदैव मार्ग करणारे आहेत, मार्गदर्शन करणारे आहेत. ज्यावेळेस आपण जीवन आयुष्य जगत असताना एखाद्या वेळेस आपण मार्ग चुकतो, हा चुकलेला मार्ग दुरुस्त करण्यासाठी आपल्याला ग्रंथ उपयोगी पडतात. आणि ह्या ग्रंथांचा विचार, ग्रंथांचा अभ्यास आपण सदैव करत राहावं असं माऊली आपल्या 8व्या ओळीमध्ये सांगतात. आणि शेवटच्या ओळीमध्ये माऊली काय म्हणतात बघा. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हे विश्वेश्वरा, हे जगाच्या माय बापा, तू जेव्हा म्हणशील ना की हे दान मी तुला दिलेलं आहे, मागितलेलं आहे, तेव्हाच हे जे पसायदान आहे, मी तुला जे मागणं मागितलेलं आहे, तेव्हाच हे माझ्यासाठी म्हणजे ज्ञानदेवासाठी चिरंतर सुखी होईल. ज्ञानेश्वर शेवटच्या ओळीमध्ये भगवंताला म्हणतात की मी जो वाग्यज्ञ केलेला आहे हा लोकांच्या उपयोगापर्यंत पोहोचला, मिळाला. अखंडपणे लोकांनी या वाग्यज्ञाचा लोक उपयोगासाठी आणि जर याच्यासाठी तू मला सहकार्य कर, मदत कर, आणि तेव्हाच मी या वाग्यज्ञामध्ये सुखी होईल. तेव्हा ज्ञानेश्वर आपल्या शेवटच्या ओळीत म्हणतात. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, सुखिया झाला. अशा प्रकारे ज्ञानेश्वरी पसायदान 9 ओव्यांचं हे पसायदान याचा मराठीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही चुकीचं झालेलं असेल तर त्याबद्दल आपण समजून घ्यावं आपलं लहान म्हणून, आणि जे काही चांगलं वाटलं ते स्वीकारावं, अंगीकारावं. या पसायदानाचा मराठीमध्ये अर्थ सांगण्यासाठी मला संयोजकांनी संधी दिली, त्यांचे आभार. मुख्याध्यापकांचे आभार, अतिथीगणांचे आभार, आणि तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घेतला. मला आनंद वाटला. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.